नमस्कार. मी महाराज नागनाथ पोपडे परभणी येथून बसव ज्योती जगत ज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2026 वर्ष दुसरे या स्पर्धेकरिता माझ्या 2 कविता आपल्या पुढे सादर करीत आहे. पहिल्या कवितेचे शीर्षक आहे अनाथांची माय. सदर कविता ही सिंधुताई सपकाळ यांच्यावर तयार केलेली आहे. कवितेचे शीर्षक आहे अनाथांची माय. अनाथांची माय दिनांची सावली, विश्वाची माऊली सिंधुताई. अनाथांची माय दिनांची सावली, विश्वाची माऊली सिंधुताई. संघर्षाचे मूळ निर्मिला आदर्श, संघर्षाचे मूळ निर्मिला आदर्श, केलाच उत्कर्ष अनाथांचा, केलाच उत्कर्ष अनाथांचा. जगी धन्य झाली कार्याची महती, जगी धन्य झाली कार्याची महती, जगाची चाहती झाली माई, जगाची चाहती झाली माई. घडविले हिरे होते जे अनाथ, घडविले हिरे होते जे अनाथ, अनाथांची नात झाली माय, अनाथांची नात झाली माय. अनाथ सेवेला केली माया दूर, अनाथ सेवेला केली माया दूर, नाही हुर हुर लागो कधी, नाही हुर हुर लागो कधी. शेवट अनाथ सेवेचा घेत हाती वसा, अनाथ सेवेचा घेत हाती वसा, कार्याचाही ठसा जगी धन्य, कार्याचाही ठसा जगी धन्य. शेवटच्या 4 ओळी. महारुद्र म्हणे घडो जनसेवा, महारुद्र म्हणे घडो जनसेवा, तुझा हात ठेवा येऊ अंगी, तुझा हात ठेवा येऊ अंगी, तुझा हात ठेवा येऊ अंगी. धन्यवाद.